नमस्कार. राम कृष्ण हरी. आज का दिन विश्व कल्याण या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व भारत भक्तांचं हरिभक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण हरिपाठाचा अभंग क्रमांक 14 सेवेसाठी घेतला आहे. अभंग पाहू. नित्य सत्यमित हरिपाठ जासी कली काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाची कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणते जेवाच्या तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. हा हरिपाठाचा अभंग 14 अतिशय छान आणि सुंदर आहे. यामध्ये नित्य सत्यमीठ हरिपाठ ज्यासी कली काळ त्यासी न पाहे दृष्टी. जो नित्य नियमाने सातत्याने सर्व काळ प्रेमाने अगणित स्वरूपात हरिपाठाची सेवा करेल, भगवत नाम घेईल, त्याला तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्या सांगतात तिथं काळसुद्धा त्याला थरथर कापतोय. म्हणजे मृत्यूसुद्धा यमसुद्धा घाबरतो. यमाला भीती घालण्याची शक्ती सामर्थ्य फक्त नित्य सत्यमित हरिपाठामध्येच आहे असं सांगितलंय. आणि म्हणून रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाची कळप पळती पुढे. ज्याच्या मनामधून हृदयातून राम कृष्णाचा उच्चार, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे याचा उच्चार ज्याच्याकडून होईल त्याचे अनंत राशीचं तप, पापाची कळप पळती पुढे, याला इतिहास पुराण साक्ष आहे. वाल्मिक ऋषी, जी वाल्मिक कोळी होते, यांनी 7 रांजण भरून व्यक्तींचा वध केला होता. आणि इतकं पाप असताना सुद्धा या व्यक्तीच्या हरिनामातून रामकृष्णाच्या उच्चारातून त्यांच्या आयुष्यातली ही सगळी पापं नष्ट झाली. आणि हे वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. हे प्रचंड अगाध महिमा हरिनामात आहे. आणि म्हणून हा हरिमंत्र कोण म्हटला? हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाच्या तया मोक्ष. हरी हरी हा जो मंत्र आहे हा शिवाचा मंत्र आहे. भगवान भोलेनाथ, भगवान महादेव, भगवान शंकर यांनी स्वतः हरी हरी या मंत्राचा उच्चार केला. आणि मग म्हणती जे वाचा तया मोक्ष, वाचेने जे काही म्हणतात त्यांना मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे काय? तर माणसाला भौतिक सुख, ज्यात सुखच नाही, जे आपण मिळवत असतो वस्तुरूपातलं सुख, जमीन, घर, बंगला, गाडी, बँकेत पैसा, सोने, चांदी, प्रसिद्धी, नेम फेम, या गोष्टीमध्ये जवा एवढं सुद्धा सुख नाही, केसा इतकं सुद्धा सुख नाही. ह्या सर्व गोष्टी दुःखाच्याच कारणीभूत आहेत, दुःखाचेच सगळे हे मार्ग आहेत. आणि म्हणून हरी हरी जो शिवा मंत्र म्हणत होते, शंकराचा जप केला होता, या मंत्राने शंकराने जप केला होता, यामुळं व्यक्तीला मोक्ष मिळतो, लाभ मिळतो. आणि म्हणून नामदेव म्हणतात, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. जे व्यक्ती
ज्ञानदेवाचा पाठ ज्ञानदेव महाराज सांगतात की जे नारायण नाम हरिनाम जे घेतात यांना उत्तम असं निजस्थान प्राप्त होतं. निजस्थान म्हणजे निज स्वरूपाचं साक्षात्कार. निज स्वरूप म्हणजे काय तर निसर्ग स्वरूप. निज स्वरूप म्हणजे मी हा शब्द काढून टाकणे. मी निसर्गाचा घटक आहे. आपलं शरीर हे भौतिक सांगाड आहे, भौतिक सापळा आहे. याच्यामध्ये आत्मा एक जीव आहे, चेतना आहे आणि ही वेगळी आहे. आत्मा अमर आहे. आणि मग माणसाच्या सुखदुःखातनं, माणसाच्या भय भीतीतून, माणसाच्या वेगवेगळ्या होणाऱ्या त्याच्या आयुष्यात त्रासातून, या सर्वातून त्याला निजस्वरूप मी कोण आहे, माझा या पृथ्वीवर जन्म घेण्यापाठीमागचा हेतू काय असेल, कशासाठी जगलं पाहिजे आणि आयुष्यात जगण्यात समाधान कशात आहे, याचं स्वरूप निज स्वरूपाचा साक्षात्कार होतो. हे साक्षात्कार होण्यासाठी कोणत्याही पद्धतीच्या डिग्र्या, कोणत्याही पद्धतीचं करोड रुपये खर्च करून शिक्षणाची गरज अजिबात नाही. तर याच्यासाठी फक्त आणि फक्त हरिनामाचं सातत्यानं नामस्मरण केल्याने त्या व्यक्तीला माझं काय, मी कशासाठी, याचं स्वतःच्या चेतना जी माणसाच्या मनामध्ये असते याची जाणीव होते. आणि मग तो माणूस खरा माणूस म्हणून जगतो. मी हा निसर्गाचा पाहुणा आहे. हे जिंदगी किराया का घर आहे, एक दिन खाली करना पडेगा. आपण ज्या जगामध्ये राहतो हे भाडं भरून ह्या घरामध्ये आपण राहतो. जेव्हा आपलं भाडं भरल्याचं कालावधी संपेल, आपलं ते पुण्य संपेल, आपलं जेव्हा या पृथ्वीवरचं काम संपेल, तेव्हा आपल्याला इथं निघून जावं लागतं. आणि ह्या निघून जात असताना हा जीव जातो आणि शरीर आत्मा मात्र धन दिला जातो, पुरला जातो. ही सत्यस्थिती प्रत्येकाला माहीत आहे. जन्म आहे प्रत्येकाला माहीत आहे, मृत्यू एकदाच आयुष्यात येणार आहे. पण आपण रोज जगत असतो. रोज जगत असताना आपण कालच्या गोष्टीवर चिंता करतो, भविष्याच्या गोष्टीची काळजी घेत असतो, काळजी करत असतो. आणि स्वतःचा आपला जो काही वर्तमान काळ आहे हा वर्तमान काळ ज्याच्या हरीनं आपण पाहतो, ज्या हरिमुखातून पाहतो, ज्या हरीच्या नामकीर्तनातून ज्यांनी रचना केलेल्या आहे त्या रचनाकाराच्या दृष्टीनं आपण हे जग पाहत असतो. आणि त्याला सर्वजण विसरतो. हे प्रत्येकाचं होतं. तुमचं ऐकणाऱ्यांचं बंधनं तुमचंही होतंच नक्कीच, आपलंसुद्धा 1000 पटीनं होत असतंय. ह्यातून बाहेर पडणं हे शक्य नाही. आणि म्हणून आपण या निमित्तानं हरिपाठाची सेवेच्या कालावधीत मात्र पुरता का असेना आपण त्यातून बाहेर पडतो. आणि म्हणून तरी आपण प्रत्येकाने सवय लावायला पाहिजे हरिनामाची. आणि म्हणून हरिनाम खूप महत्त्वाचं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण 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 हरे कृष्ण राम राम हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय जय राम कृष्ण हरी.